हाय, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आणि आजचं सेशन पूर्ण मराठी इंग्लिश असं आपल्या बोलीभाषेमध्ये राहणार आहे. आणि आज आपण हे बघणार आहोत की हील पेन म्हणजे टाचदुखी का होते, कशाने होते आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि त्यासाठी आपण काय करायला हवं. ठीक आहे, सो एव्हरीवन रेडी? ऑल राईट. आता सगळ्यात पहिलं लक्षात घेऊयात की हील पेन मॅटर का करतं, का ते महत्वाचं आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हील पेन हे अतिशय कॉमन असतं. इट्स अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम. आणि आपल्याला जर का ओव्हरऑल रेशो बघायला गेला तर साधारणतः प्रत्येक 5 व्यक्ती मागे एका व्यक्तीला कधी ना कधी हील पेन झालेलं असतं. जसं की लोअर बॅक पेन आहे. सो लोअर बॅक पेन जसं खूप कॉमन आहे तसं हील पेन सुद्धा एक्स्ट्रीमली कॉमन आहे. आणि त्यामुळे ते ट्रीट करणं, ते रेग्युलरली त्याच्यावरती उपचार घेणं हे खूप मॅटर करतं. अच्छा. आता दुसरी गोष्ट म्हणजे कारण की हे खूप कॉमन पेन आहे तर त्यामुळे ते पटकन इग्नोर पण होतं. लोक टाळतात त्याच्याबद्दल काम करायला. आणि त्याच्यामुळे बरेच वेळेला हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्तीत जास्त दुर्लक्षित झाल्यामुळे मोठ्या सिव्हिअर कंडिशनला पोहोचतो आणि त्यामुळे त्याच्यावरती वर्क करणं खूप गरजेचं आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुटीन कामांमध्ये खूप फरक पडतो. आणि दिस यू कॅन रिलेट. ज्याची टाच दुखतेय त्याला खूप वेळ शॉपिंगला जायला किंवा काही जास्त वेळ किचन ओट्यापाशी उभं राहायला किंवा काही कामाच्या ठिकाणी मीटिंगच्या इथे उभं राहायला, या सगळ्या रुटीन गोष्टींना भयंकर त्रास होतो आणि त्यामुळे ते पेशंट्स टाचदुखीला खूप वैतागलेले असतात. अनेक वेळेला टाचदुखी खूप जुनी असेल तर ती कंबर पण त्यामुळे दुखते, गुडघे दुखतात. आणि त्याच्यामुळे टाचदुखी अनेक वेळ किंवा लॉंग टर्म जर का असेल तर ती खरंच खूप त्रासदायक राहते. आणि लास्टली सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे किंवा ट्रीटमेंट जर सोल्युशन्स मध्ये आपण पाहायला गेलं तर जेव्हा टाचदुखी ही क्रॉनिक होते, जुनी होते, तर त्या वेळेला त्याला ट्रीटमेंटला जास्त वेळ लागतो. आणि ती कशी क्रॉनिक होते, त्याचं एक्झॅक्टली काय होतं, तर ते आपण आता आजच्या सेशन मध्ये बघणारच आहोत. पण हे लक्षात घ्या की जेवढ्या लवकर हील पेन जर का एकदा जरी तुम्हाला स्टार्ट झालं, एकदाही सिंग आयुष्यामध्ये, तरी आपण पटकन फिजिओथेरपिस्ट कडून इव्हॅल्युएट करावं. त्याला काही त्रास तर नाही ना, होऊ तर शकत नाहीये ना, या इव्हॅल्युएशननी सुद्धा खूप फरक पडतो. म्हणजे तुम्ही अनेक तुमचे सेशन्स आणि तुमचा वेळ हा वाचवू शकता. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हील पेन हे खूप लवकर एस्केलेट होतं, पटकन प्रोग्रेस होतं आणि त्यामुळे ते माहिती घेणं आवश्यक आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या की प्लांटर फेशियाटिस म्हणजे काय. म्हणजे टाचदुखीमध्ये अनेक प्रकार आहेत, पण त्याच्यामधला प्लांटर फेशियाटिस हा जो टाचदुखीचा प्रकार आहे हा खूप कॉमन असतो. सो म्हणजे नक्की काय होतं की प्लांटर फेशिया म्हणजे काय. तर तुम्ही जर का हे चित्र पाहत असाल तर ह्या चित्रामध्ये आपण साईडनी आपण अँकल पाहतो. सो हा जो पोर्शन आहे अँकलचा, इथे तो प्लांटर फेशिया सुरू होतो. इथपासून तो पायाच्या साधारणतः जी बोट आहेत आपली त्याच्या बेस पर्यंत असा हा प्लांटर फेशिया असतो. आता या प्लांटर फेशियाचं काम काय आहे, तर तुम्ही जर पाहिलं तर तो आपल्याला ओव्हरऑल जी आर्च असते, एक कमान असते पायाला, तर त्या कमानीला तो सपोर्ट करत असतो. राईट. सो आता जर का मी जरा एक दुसऱ्या रंगामध्ये तुम्हाला दाखवते. ही जर आर्च आहे, ठीक आहे, आणि त्याला पूर्णपणे छान असं कुशनिंग मिळावं याच्यासाठी खाली हा प्लांटर विषय आहे. सो बेसिकली काय होतं की ती आर्च जी आहे, ती कमान जी आहे, ती आपली शॉक एब्सॉर्बर आहे. आणि ह्या शॉक एब्सॉर्बिंग ह्याला नाही तर खाली सपोर्टच नसता ना काही, तर तो जो सपोर्ट त्याला असल्यामुळे कुशनिंग मिळतं, ते आपल्याला ह्या प्लांटर फेशियाने मिळतं. पण आता काय होतं, पर्टिक्युलरली ह्याचं काम जे आहे हे कुशनिंगचं आहे, त्याला सपोर्ट देण्याचं आहे. याच्यावरती नॅचरली तुम्ही विचार करा, एक्सेस लोड आला, चुकीचा लोड आला, तर हा प्लांटर फेशिया जो आहे तो स्ट्रेन व्हायला लागतो. आता तुम्ही जर याच्यात पाहिलं तर हे पर्टिक्युलर एंड पहा टाचेच्या इथला. सो जसा आहे की तो हीलला आणि टोजला कनेक्ट करतो, बरोबर. सो तो जो पर्टिक्युलर हीलचा पोर्शन आहे, टाचेचा जो पोर्शन आहे, तिथे याच्यावरती खूप असा स्ट्रेच पडतो, म्हणजे तो खेचला जातो, इट गेट स्ट्रेच. आणि त्यामुळे तो जो पोर्शन आहे त्याच्यावरती पेन येतं. नॅचरली हे पेन जे असतं ते मॉर्निंग टाइम जास्ती येतं. सकाळी उठल्यावरती आपण त्यावरती जेव्हा वजन टाकतो तर तेव्हा हे प्रचंड सिव्हिअर पेन येतं. आणि मग
त्यानंतर दिवसभरामध्ये सेटल होतो. प्लांटर फेशियाटिसचे पेशंट असंही सांगतात की खूप वेळ बसून उठल्यावरती किंवा खूप वेळ उभं राहिल्यावरती पेन येतं, पण जरा चालायला सुरुवात केल्यावरती पेन जे आहे ते इज ऑफ होतं. आता या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की हा सपोर्टिव्ह असल्यामुळे जसं आपलं मुवमेंट्स व्हायला लागतात तसं त्याच्यावरचं जे तो जो पुल आहे, तो जो स्ट्रेच आहे तो कमी कमी व्हायला लागतो आणि त्यानंतर नॅचरली ते जे दुखणं आहे तर ते रिड्यूस व्हायला लागतं. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फूट मेकॅनिक्स समजणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण आपल्या पायाची, आपल्या टाचेची त्यांनी उत्तम काळजी घेऊ शकू. सो आता पर्टिक्युलरली जर का तुम्ही पाहायला गेलात तर मी मगाशीच हे चित्र तुम्हाला दाखवलं होतं की ज्याच्यामध्ये एक कमान असते आणि कमानीला खाली आपल्याला प्लांटर फेशिया म्हणून हे लिगामेंट असतं. आता ह्याचं काम सगळ्यात पहिलं काय आहे की आर्च जी आहे आपल्या पायावरती, आपण चालतो, उठतो, पळतो, जिने चढतो, हे सगळे जे शॉक्स त्या आर्च वरती येत आहेत, तर ते जे शॉक्स आहेत ते शॉक्सच ऍब्सॉर्ब करण्यासाठी पर्टिक्युलरली आर्च आहे आणि त्याचा सपोर्ट म्हणजे प्लांटर फेशिया आहे. हा जो आहे फेशिया हा आपलं वेट सपोर्ट करतो, बरोबर. आणि त्यामुळे तो खाली पायावरती उत्तम असं लोड बेअरिंग म्हणजे छान पद्धतीने त्याच्यावरती वेट तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून देतो. पण हे जेव्हा त्याचं काम नीट होत नाही तेव्हा पायाच्या एखाद्या पॉइंट वरती किंवा हीलच्या एखाद्या पॉइंट वरती खूप प्रेशर येतं आणि त्यामुळे इम्बॅलन्स होतो. अनेक वेळेला पेशंट्सला असं होतं की ज्यांना प्लांटर फेशिया झालेला आहे, इन्फ्लेमेशन त्याचं झालेलं आहे, अशा पेशंटला नुसताच टाचदुखी न राहता त्यांना त्यांचे काफ दुखतात, पोटऱ्या आखडल्या जातात, गुडघे दुखतात, त्यांची कंबर दुखते, कारण की पायावरती मग कम्प्लीट इम्बॅलन्सच तयार होतो आणि तो जो स्ट्रेन आहे तो त्यांना जास्ती त्रास देतो. आणि त्यामुळे ते लक्षात घेणं गरजेचं आहे की हे आपल्याला किती एक्सटेंट पर्यंत त्रास देईल आणि त्यामुळे ते फूट मेकॅनिक्स समजणं फार इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही ह्याच जर का चित्रामध्ये पाहायला गेलात तर पाठीमागचा जो पोर्शन आहे, हा हा जो पोर्शन आहे इथे आपले पोटरीचे मसल्स आहेत आणि हे पोटरीचे मसल्स टाचेला इथे मागच्या बाजूला अटॅच होतात. आता हा पॉइंट मी इथे का सांगतेय तुम्हाला, कारण की अनेक वेळेला लोकांना टाचदुखी म्हणजे ह्या पोटरीच्या मागच्या बाजूला पेन असतं. हे जे पेन आहे या पोटरीच्या काफ मसल मधून ते आलेलं आहे, ते ह्या प्लांटर फेशिया मधून आलेलं नाही. सो प्लांटर फेशियाटिस म्हणजे हील पेन जेव्हा आपण म्हणतोय ते पर्टिक्युलरली हे टाचेच्या खालच्या बाजूला बरेच वेळेला म्हणजे 99.99% वेळेला पायावरती वजन घेतल्यावरती, चालताना किंवा खूप वेळ बसून उभं राहिल्यावर अशा पद्धतीचं ते पेन असतं, ते टाचेच्या मागचं पेन नसतं. दुसरा त्याच्यामधला पॉइंट म्हणजे इथे एक अजून एक प्रकार असतो, त्याला म्हणतात हील पॅड. हील पॅड म्हणजे काय, तर आता आपल्याला मी मगाशी सांगितलं तसं की टाचेवरती छान वेट डिस्ट्रीब्यूट करण्याचं जे काम आहे ते आपल्या प्लांटर फेशियाचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक असा कुशन असावी, छान गादी असावी, म्हणून एक इथे फॅट पॅड पण असतं. आता हा पॉइंट मी मुद्दामून तुम्हाला इथे सांगतेय कारण आपला टॉपिक जरी प्लांटर फेशिया आणि हील पेन्स असला तरी ह्या तीन ज्या सिम्पटम्स आहेत किंवा हे तीन जी कारणं आहेत ही थोडीशी ओव्हरलॅप होतात. या फॅट पॅड मध्ये पण काही वेळेला खूप प्रेशर येऊन लोकांना हील पेन होतं. पण ते कधी होतं, या पेशंट्सला पर्टिक्युलरली जास्त वेळ उभं राहिलात एका जागी, जास्त चाललात तरच होतं. प्लांटर फेशियाटिस म्हणजे हील पेन आपण एरवी जे टिपिकली म्हणतो ते खूप वेळ बसून उभं राहिलात, सकाळी चालायला लागलात, खूप वेळ नॉन वेट बेअरिंग पोझिशन मधून वेट बेअरिंगला आलात, अशा पद्धतीनेच जर का पेन होत असेल तर तो प्लांटर फेशियाटिस असायची शक्यता. आता हा पॉइंट मी कशाला सांगितला, कारण की जेव्हा हील पॅड किंवा फॅट पॅड हे इन्फ्लेम झालेलं असतं, या ज्या चित्रामध्ये मी आता काढलंय ते, हे पॅड जेव्हा इन्फ्लेम होतं आणि तेव्हा तुम्ही विचार करा, हा जो आहे हा खाली असलेला आपलं गादीसारखा पोर्शन आहे. हा गादीसारखा पोर्शन जर इन्फ्लेम झाला, तो इरिटेट झाला, तर तो स्टँडिंग मध्ये इरिटेट होतो. अशा वेळेला सिलिकॉन हील पॅड्स म्हणून मिळतात, ते उत्तम वर्क करतात. आता तुम्ही प्लांटर फेशियाटिसचा हा पाहिलाय, डायग्राम पाहिलाय. या प्लांटर फेशियाटिसला जर का आपण हील पॅड घातलं तर काय होईल, त्याला तर सपोर्ट हवाय पण हील पॅड मुळे तो
काही मिळणार नाही, तो उलट ओव्हर स्ट्रेचेस होत राहील. आणि प्लांटर फेशियाटिसच्या केसमध्ये जर का सिलिकॉन हील पॅड किंवा कुशनिंग घालायला गेलो तर पेन वाढतं. ओके. आणि म्हणून हे 3 प्रॉब्लेम्स जे आहेत, जे ओव्हरलॅप होतात, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. आता हे हिल पेन का होतं आता विचार करा बरं. कारण की आपण म्हणतोय की हा जो प्लांटर फेशिया म्हणजे लिगामेंट जे आहे ते टाचेपासून चालू होतं आणि बेस ऑफ फूट पर्यंत किंवा टोच पर्यंत आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलं, अचानक वजन वाढलं, किंवा इव्हन प्रेग्नन्सीमध्ये हा हिल पेनचा खूप त्रास होतो, किंवा एखादी मोठी काही सर्जरी झालीये, पोटाची सर्जरी झालीये, त्याच्यानंतर टोन गेलाय, आणि किंवा एखाद्या वेळेला व्यक्तीचं काही मेटाबॉलिक रिझनमुळे वजन वाढलंय, लाईफस्टाईलमुळे वजन वाढलंय, अशा वेळेला काय होणार आहे, प्लांटर फेशियाटिस वरती भयंकर ताण येणार. आणि तो जो ताण आहे त्याच्यामुळे तिथे हिल पेन चालू होणार. दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामधला, तो म्हणजे फुटवेअर चांगलं नाहीये. का फुटवेअर चांगलं नसेल तर प्रॉब्लेम येईल. परत ते चित्र जर तुम्ही पाहिलं तर त्याला खालून हे पाहिजे ना, कुशन पाहिजे, आणि त्याला आर्चला सपोर्ट हवा. जर एक्सेसिव्हली सपाट चपला असतील तर अशा जर का सपाट चपल्या घातल्या गेल्या तरी पण प्लांटर फेशिया स्ट्रेच होतो. मुलींनी जर का खूप हाय हिल्सचे फुटवेअर घातले तरीही प्लांटर फेशिया स्ट्रेच होतो. तर त्यामुळे जास्ती वेळ जर का आपल्याला चालणं उभं राहायचं करायचं असेल तर बिलकुल हाय हिल्सचे फुटवेअर्स हे घालणं ऍडवायझेबल नाही. उलट त्याचा कमरेवरती सुद्धा खूप दुष्परिणाम होऊ शकतो. पण अदरवाईज त्याच्याच अपोजिट गोष्ट पण सांगायची आहे तुम्हाला, की कम्प्लिटली फ्लॅट, आजकाल एकदम थिन, ज्याला काही त्या बेसला काही म्हणजे खडे टोचतात, इतका म्हणजे पातळ बेस असलेले जे तुम्ही फुटवेअर घालत असाल तर ते सुद्धा फुटवेअर जे आहे ते प्लांटर फेशियावर भयंकर प्रेशर देतं आणि त्यामुळे पण पेन येतं. सो तुम्ही जर विचारलं तर साधारणतः कुठलं मग फुटवेअर घ्यायचं, तर तुमच्या फुटवेअरचा जो बेस आहे तो साधारण एक अर्ध्या इंचाचा असावा. म्हणजे एकदम तो सपाट नको. प्लॅटफॉर्म वगैरे चालेल का? हो चालेल. इव्हन जेंट्सच्या फुटवेअर मध्ये, मुलांच्या फुटवेअर मध्ये पण हे बघा की थोडंसं जरा त्याला एक जरा कुशनिंग जाड असं पाहिजे. खूप मोठं नको पण प्रचंड थिन नको, आणि हिल्स तर नकोच नको, कारण की त्यांनी अजून प्रेशर येईल. अच्छा. याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती खूप वेळ उभं राहण्याचं काम करत असेल तर त्या केसमध्ये उत्तम सपोर्ट असलेले शूज, आणि मी तर म्हणेन स्पोर्ट शूज जरी घालून कामाला जात असाल तरी पण दॅट कुड बी व्हेरी हेल्पफुल. कारण की त्यांनी पायावरती तुमचे जे लोड्स आहेत ते कमी होतील. दुसरा एक पार्ट होईल की त्याच्यामध्ये आर्च सपोर्ट असते, आणि आर्चला उत्तम आधार दिल्यामुळे सुद्धा पेन्स कमी होतात. या प्लांटर फेशियाटिसच्या पेन्स मध्ये पर्टिक्युलरली आर्च सपोर्ट देतात, हील पॅड देत नाही. अच्छा. चौथा जो पॉइंट लक्षात घ्या, की जर का पोटरीचे मसल्स तुमचे टाईट असतील, पोटऱ्या दुखत असतील, तुम्ही म्हणत असाल की रात्रीच्या वेळेला झोपल्यावर बाबा माझ्या पोटरीत क्रॅम्प्स येत आहेत, दुखतायत, ही सगळी जी पर्टिक्युलरली मसल टाईटनेसचे ओव्हरऑल सिमटम्स आहेत ते अक्युमुलेट होऊन सुद्धा हिल पेन भयंकर होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्हाला जर का हिल पेन टाळायचंच असेल किंवा मला नकोच आहे आयुष्यात कधी हे इन्फ्लेमेशन यायला किंवा दुखणं यायला, तर त्या केसमध्ये जरूर तुमच्या उत्तम चपलांवरती लक्ष द्या. फार सपाट चपला किंवा हाय हिल्सच्या वापरू नका. खूप वजन तुमचं वाढून देऊ नका. वेट मेंटेन करा. आणि लॉंग स्टँडिंगचं काम जरी असलं ना, की किचनमध्ये काम आहे किंवा एखाद्याच्या मीटिंग्स आहेत किंवा कामाचं स्वरूपच असं आहे की जिथे उभं राहणं जास्ती लागतंय, तर तिथे स्टँडिंग आणि सिटिंग हे जे म्हणजे पोस्चर्स आहेत तर ती तुम्हाला थोडीशी व्हेरी करायला लागते. व्हेरी म्हणजे काय, की एक बेसिकली एक अर्धा पाऊण तास झालं की बाबा थोडं बसून काम करायचंय, बसून काम झालं की उभं राहून करायचंय, असं जरा केलं की त्याचा युजेज जो आहे किंवा त्याच्यावर जो लोड येतोय तो कमी राहील. आणि तो कमी राहिल्याने ओव्हरऑल त्याचा वेअर अँड टेअरनी जो काही म्हणजे त्याच्यामध्ये पेन्स येत आहेत, दुखवा येतोय, तर तो कमी राहील. पॅरलली काफ मसल्स जे आहेत, सो काफ मी नेहमी सांगते की हे आपलं सेकंड हार्ट आहे. आपल्याला काफ मसल्स जे आहेत ते उत्तम असे फ्लेक्झिबल, लवचिकता त्याच्यात उत्तम हवी, ताकद उत्तम हवी. कारण की त्यांनी तुमचं सर्क्युलेशन तर वाढतंच वाढतं, पण त्यांनी सुद्धा आपल्या ओव्हरऑल मुवमेंट्समध्ये भयंकर फरक पडतो. आणि त्यामुळे काफ मसलची फ्लेक्सिबिलिटी ही अतिशय आवश्यक आहे. आता हा जो लास्ट पॉइंट आहे की फ्लॅट फूट. फ्लॅट फूट म्हणजे आपल्याला आर्चेस ज्या मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते सपाट असणं, फ्लॅट असणं. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. एक म्हणजे काही वेळेला जन्मतःच कोणाला आर्चेस त्या नसतात.
जर त्या आर्चेस नसतील पहिल्यापासूनच, म्हणजे फ्लॅट फूटचाच पेशंट असेल, तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना पावलामधले मसल स्ट्रॉंग करण्याचे व्यायाम देतो. त्यांची पावलं परत म्हणजे आर्च येते का, आन्सर्स नो, कारण की बोन्सचीच ठेवण तशी असते. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना नक्कीच फ्लॅट फूट होईल. त्यांनी जर व्यवस्थित काळजी घेतली आणि बरोबर पद्धतीचं फुटवेअर वापरलं तर प्लांटर फेशियाटिस पूर्ण टाळता येतो. मात्र एक दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात पोस्चरल किंवा अक्वायर्ड फ्लॅट फूट. म्हणजे ही जी व्यक्ती असते याला आर्चेस असतात. जे डोळ्याला जर का बसून तुम्ही पाहिलं, झोपून जर बघितलं, तुम्ही बघू शकता तुमच्या पावलाला आर्च आहे, म्हणजे एक गोलाकार असा थोडासा एक डोम सारखं स्ट्रक्चर आहे. परंतु जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तो जो डोम आहे तो कोलॅप्स होतो, तो आतल्या बाजूला वळतो आणि फ्लॅट होतो. त्याला पोस्टल फ्लॅट फूट म्हणतात. म्हणजे तुम्ही उभं राहिल्यावरती तो फ्लॅट होणं. असे जे पेशंट्स आहेत तर त्यांना मात्र हे सगळे जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण की त्याच्याशिवाय फ्लॅट फूटच्या पेशंट्सला प्लांटर फेशियाटिस अवॉइड करणं अवघड जातं. म्हणजे काय लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय, की जर का तुम्हाला पोस्टल फ्लॅट फूट दिसला असेल आता पण या सेशन मध्ये चेक करताना, तर हे बघा की आपली लाईफस्टाईल सिडेंटरी आहे का, आपलं बैठं काम खूप आहे का, आपलं वजन वाढत चाललंय का, आपण व्यायाम करतो का, आणि आपण व्यायाम करतो त्याच्यामध्ये आपल्या पावलाचे जे मसल्स आहेत, फूट मसल्स आहेत, तर त्याचे आपण व्यायाम करतो का. सो हे जर आपण करत असू तर त्या नक्कीच गोष्टी आपल्याला टाळता येतील. उत्तम असं फुटवेअर जर का आपण घातलं आर्च सपोर्टचं, त्यांनी पण खूप फरक पडतो. आणि लाईफस्टाईल मध्ये अनदर एक पार्ट मला सांगायचा मला आहे, की जो म्हणजे सडन ऍक्टिव्हिटी. सडन ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय, की हे तर खेळाडूंमध्ये पण खूप कॉमन आहे की सडनली एकदम ट्रेनिंग सुरू केलं तरी पण हा त्रास होऊ शकतो. बट सडन ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला सवय नसताना एकदम आपण उठून टेकडीत चढायला गेलोय किंवा एकदम पळायलाच गेलोय किंवा आपल्याला सवय नाहीये आणि मग आपण मॉलमध्ये 4-4, 5-5 तास शॉपिंग म्हणून एकदम उभं राहिलोय. सो अशा जेव्हा सडन ऍक्टिव्हिटीज पर्टिक्युलरली होतात, त्या ऍक्टिव्हिटीज होत असताना सुद्धा पर्टिक्युलरली हा त्रास जो आहे तो राहतो आणि त्याने सुद्धा त्रास जो आहे तो वाढत जाऊ शकतो. अच्छा, पुढचा जो पॉइंट आहे की त्याच्या अर्ली वॉर्निंग साईन्स काय आहेत बाबा. तर अर्ली वॉर्निंग साईन्स त्याच्या अशा आहेत की सकाळच्या वेळेला स्पेशली पेन, मॉर्निंग टाइम मध्ये पेन खूप जास्त होतं. आणि हे जे पेन आहे पर्टिक्युलरली हे जशा मुवमेंट चालू होतात तशा त्या इज ऑफ व्हायला. ठीक आहे. पण वॉकिंग जर कंटिन्यूच केलं, म्हणजे त्या प्रत्येक पेशंटसाठी तो वेगवेगळा टाइम असतो आणि ते जर का वॉकिंग कंटिन्यूस होत राहिलं तर त्या केसमध्ये मात्र हे जे पेन आहे ते परत एस्केलेट व्हायला. सो त्याला एक बेसिकली थोडा बदला जो आहे तो क्लॉडिगेशन टाइम, त्याच्यामधला पेन टाइम असा राहतो, की ज्याच्यामध्ये पेन आधी सुरुवातीला राहिलं, चालू झालं, मग ऍक्टिव्हिटी कंटिन्यू केली तेव्हा कमी झालं आणि मग परत डेव्हलप व्हायला. राईट. सो दीज आर अगेन वॉर्निंग साईन्स. आणि पर्टिक्युलरली विथ ऑर विदाउट हील पेन, जर का काफ फार टाईट असेल, घट्ट असेल, तर त्या केसमध्ये नॅचरली हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एस्केलेट होतील, त्याची जरूर काळजी घ्या. अच्छा, आता मिस्टेक्स काय होतात बघा पेशंट्स कडून. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेन जे ते इग्नोर होतं, टाळलं जातं, जाऊ दे बघू, कारण हे काही कॉन्स्टंट पेन सुरुवातीला नसतं. ते फक्त सकाळी उठल्यावर थोडा वेळ असतं आणि मग नंतर राहत नाही. त्यामुळे पेशंटला वाटतं की एवढा काही प्रॉब्लेम नाहीये, बाकी सगळं चालू आहे, माझा व्यायाम चालू आहे, माझं रुटीन चालू आहे, सो ते काही एवढं म्हणजे लक्ष देण्यासारखं वाटत नाही. पण ते जेव्हा वाढत जातं आणि जेव्हा इन्फ्लेमेशन खूप व्हायला लागतं, मग काही जणांची पावलं दुखायला लागतात, काफ खूप टाईट होतो, अशा वेळेला मग पेशंट्स येतात जेव्हा तोपर्यंत इन्फ्लेमेशन खूप प्रोग्रेस झालेलं असतं आणि ते इतकं भयानक दुखतं की मग ते फिजिओथेरपिस्टला प्रेशर टाकतात की झालं का, कधी होईल कधी होईल, कधीपासून त्रास होतोय. कारण की काय होतं, ते पेन खूप सिव्हिअर असतो. त्यामुळे ते इग्नोर करू नका, कारण की ते बेसिकली तुम्ही विचार करा, लिगामेंटला स्वतःला सर्क्युलेशन नसतं, तर त्यामुळे त्याला हिलिंग टाइम हा जास्ती असतो एरवी कुठल्याही मसल पेन पेक्षा. आणि प्लस त्याची इंजुरी काय, तर तुम्ही त्याच्यावर उभं राहणं, म्हणजे तुम्ही उभं राहिल्यावरती जर नवीन इंजुरी होत असेल तर म्हणजे किती अवघड आहे बघा ते ट्रीट करणं. त्यामुळे ते सुरुवातीलाच जर तुम्ही त्याच्यावरती काम करायला लागलात की सकाळी उठल्यावरच पेन यायला लागतंय, थोडं काफ टाईट वाटतोय, रात्रीचं पोटरीमध्ये गोळे येत आहेत, तेव्हाच जर काम करायला लागलात तर त्याचे उत्तम बेनिफिट्स आपल्याला मिळतात. अच्छा,
जर इग्नोर केलं पेन, मी जरा एक सेकंद मागे जाते आणि तुम्हाला सांगते की हे जे पेन आहे ना टाचेचं इथलं, हा जो पॉइंट आहे टाचेचा, ह्या पॉइंटला जर का हा प्लांटर फेशायटिस अनेक महिने राहिला, बारीक बारीक पेन, तर त्याच्यामध्ये आपण काही केलं नाही तर हाड वाढायची शक्यता असते. आपण ऐकलेलं असेल काही वेळेला की लोक म्हणतात की टाचेचं हाड वाढलंय. तो ऍक्च्युली टाचेचं हाड वाढल्यामुळे बेसिकली तिकडे इन्फ्लेमेशन जो येतो तो प्रॉब्लेम बरेच दिवस राहिलाय आणि इट गॉट इग्नोर्ड. त्याच्यावरती काही काम केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे बॉडीने त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट केलंय. याचा अर्थ असा नाही की बॉडीतलं कॅल्शियम वाढलंय म्हणून कॅल्शियम डिपॉझिशन झालंय. ठीक आहे, तोही एक गैरसमज असू शकतो. सो त्यामुळे सांगण्याचा मुद्दा काय की तो वेळीच ट्रीट करा. कारण प्लांटर फेशियाटिस तो जो आहे त्याला कॅल्केनियल स्पर असं म्हणतात. त्या प्लांटर फेशियाटिस जर कॅल्केनियल स्पर मध्ये कन्वर्ट झाला तर त्याला आपल्याला लाईफस्टाईल मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट ही लाईफ टाईम आहे. ते जे दुखणं आहे ते पूर्णपणे क्युअर होत नाही. त्यामुळे त्या स्ट्रक्चरल प्रॉब्लेम मध्ये जाऊ नका. लवकर त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे तो आपला वाढणार नाही. दुसरा मुद्दा, बेअर फूट चालणं हे खूप आता कॉन्ट्रोवर्शियल आहे का? कारण की आता बेअरफूट वॉकिंग किंवा रनिंग आणि हे सगळ्या स्पोर्ट्स, आता आमच्याकडे पण ते पेशंट येतात की बेअरफूट रन करतात वगैरे. मला बिलकुल बेअरफूट वॉकिंगचा प्रॉब्लेम नाहीये का? कारण की आपल्याला नॅचरली जर पाहायला गेलं तर माणूस काही फुटवेअर घालत नव्हतं. परंतु आता आपली लाईफस्टाईल अशी आहे की ज्या ह्याच्यामध्ये आपण जे मसल्स जे आहेत त्या पद्धतीच्या बेअरफूट वॉकिंगसाठी हिप मसल्सची ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी, अँकलची ऍक्टिव्हिटी, त्याची ती रिसेप्टिव्हिटी ही सगळी आता ओव्हर द टाइम आपण हरवून बसलेलो आहोत. आता हा जर आपला मुद्दा असेल की नाही पूर्वी आपण बेअरफूटच चालायचो, तर पूर्वी अनेक आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीज पण करायचो. आपण एवढ्या खुर्च्यांवरती बसायचोच नाही, एवढं तासन तास बसायचोच नाही. सो त्यामुळे दिस इज अ लाईफस्टाईल चेंज. त्यामुळे एकच गोष्ट काहीतरी मध्ये आणू नका. बेअरफूट वॉकिंग करायचं नाहीये हा मुद्दा नाहीये. बेअरफूट वॉकिंग किंवा रनिंग हे एक्सेस करायचं नाहीये. तुम्ही ग्राउंडिंग एक्सरसाइज म्हणून जरा छान गवतावर चाललात, मग वाळूमध्ये चाललात तर ते उत्तम व्यायाम आहेत. पण ते मॉडरेशन म्हणून करायचे. पण आज माझी टाच दुखायला लागली आणि म्हणून मी ती टाचदुखी कमी करण्यासाठी बेअरफूट वॉकिंग करणार आहे, हा म्हणजे भयंकरच उपाय झाला. असलं काहीतरी करायचं नाहीये. फुटवेअर बद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक व्यायाम करत नाहीयेत आणि एक्सरसाइजेस हे शून्य असल्या कारणाने मसलची फ्लेक्झिबिलिटी ही चांगली राहत नाही आणि काफ मसल्स आणि आपले मांडीचे मसल्स इतके टाईट होतात. किती पेशंट येतात ज्यांना मांडीच घालता येत नाहीये, खाली बसलेच नाहीयेत अनेक वर्षामध्ये. सो आपण काय करतोय, ह्या सगळ्या लाईफस्टाईलमुळे आपण आपली फ्लेक्झिबिलिटी घालवून बसतोय आणि ती फ्लेक्झिबिलिटी गेल्यामुळे हे एक 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 जॉईंट प्रॉब्लेम्स येत आहेत. जे खरं म्हणजे आपण रुटीन आपल्या हालचाली केल्या, स्ट्रेचिंग केलं, आपलं वेट कंट्रोलमध्ये ठेवलं तर हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. परंतु आपण तसं न करता ते वाढवतो आणि वर मिस्टेक अशी होते की बरं ते हे सगळं करून पेन चालू होतंय, पण आत्ता चाललंय ना, ढकलतोय ना करत, ते अजूनच पुढे जात आहे. अशा वेळेला जर बॅक पेन व्हायला लागलं तर दॅट्स अ साइन ऑफ वर्सनिंग. कंबर दुखायला लागली टाच दुखत असताना तर प्रॉब्लेम वाढलाय असं समजा. आणि तो मात्र डेफिनेटली टाळू नका, कारण की आम्ही खूप पेशंट्स पाहतो की मग ते कंडिशन खूप फास्ट एस्केलेट होते आणि त्यामुळे त्याची काळजी घेणं अवघड होतं. आता प्रिव्हेन्शन काय आहे? आय ऑलरेडी मेन्शन्ड ऑल दिस की ज्याच्यामध्ये क्विकली एक रिव्हिजन म्हणून परत एकदा बघून घ्या की फुटवेअर, वेट मॅनेजमेंट, स्ट्रेचिंग आणि अवॉइड ओव्हर यूज या पद्धतीच्या पेन्सला जर का आपण वेळीच ऍड्रेस केलं नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला इंजेक्शन्स घ्यायला लागतात. इंजेक्शन्स हे तात्पुरते आपल्याला जरूर रिझल्ट देतात, पण महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्या की जर आपल्याला परत ह्या गोष्टींपैकी आपण काहीही प्रिव्हेंटिव्ह केलं नाही तर काही वर्षांनी, काही महिन्यांनी परत घ्यायला लागतं. सो हे काही मूळ कारणावरती काम करत नाहीये. त्यामुळे सिम्प्टोमॅटिक रिलीफसाठी उत्तम आहे, पण हा लॉंग टर्म उपाय नाही. सो लक्षात घ्या, फिजिओथेरपिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन आणि तुम्ही अशी टीम आहे
सो जेव्हा हा प्रॉब्लेम हा फिजिओथेरपीने किंवा आपल्याला मेकॅनिकल करेक्शननी होत नाहीये, तेव्हा आपल्याला स्ट्रक्चरल करेक्शन लागतं, जेव्हा आपल्याला ऑर्थोकडे जावं लागतं. पण अल्टिमेटली हिरो हिरोईन कोण आहे मूवीची? तुम्ही आहात. तर त्यामुळे तुम्ही जर काम केलं नाही त्याच्यावरती, तर आम्ही सपोर्ट आहोत तुमचा. आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो, हे फुटवेअर घाला, वेट कमी करा, हे व्यायाम करा. पण त्याच्यावरती आपल्याला जर का कायमचं काम करता आलं नाही, तर हे प्रॉब्लेम्स परत येतील ना. तर त्यामुळे तो मुद्दा लक्षात घ्या, सो दॅट प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या छान मेंटेन होतील. ओके. अच्छा. आता काही एक्सरसाइजेसची हिंट देते मी. ऑफकोर्स मी म्हटलं तसं की एक्सरसाइजेस जे आहेत तर ते आपल्याला एखाद्या पेशंट प्रमाणे कस्टमाइज करणं गरजेचं आहे. असं जेनेरिक एक्सरसाइजेस देणं चुकीचं राहील, कारण की प्रत्येकाची फ्लेक्झिबिलिटी काय आहे, प्रत्येकाची ताकद काय आहे आणि ओव्हरऑल मोबिलिटीची लेवल काय आहे, तुमचं लाईफस्टाईल मध्ये तुम्ही बसता किती, तुमचे व्यायाम किती होतात, यावरती खरं या मुवमेंट्स ज्या आहेत त्या अवलंबून राहणार आहेत. परंतु जर ब्रॉडर कॅटेगरी द्यायच्या झाल्या की कुठल्या पद्धतीचे व्यायाम करायचे, कुठल्या टाईपचे नाही मी सांगू शकत, किंवा किती डोसेज मध्ये किंवा किती फ्रिक्वेन्सी मध्ये करावेत ते नाही सांगू शकणार. ते खूप केस स्पेसिफिक राहील. परंतु काय कॅटेगरीचे व्यायाम करायचे तर ते हे आहेत. पोटरीचे मसल्स तुमचे उत्तम फ्लेक्झिबल पाहिजेत. तुमचा जो प्लांटर फेशा मग मी सांगितलं त्याची फ्लेक्झिबिलिटी चांगली पाहिजे. परंतु जर का तुम्हाला आत्ता उभं राहताना आणि चालताना पेन होत असेल, तर प्लांटर फेशिया स्ट्रेचिंग हे डायरेक्टली करायचं नाहीये. पहिले इन्फ्लेमेशन कमी होऊन द्यायचं, त्यानंतरच प्लांटर फेशियाचं स्ट्रेचिंग होऊ शकतं. डायरेक्टली करू नका. फूट स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणजे पावलामधले जे छोटे छोटे मसल्स आहेत, बारीक मसल्स आहेत, तर त्याचं स्ट्रेंथनिंग करायचं आहे. अँकलचं नाही म्हणत आहे मी. अँकल स्ट्रेंथनिंग करा, पण फूट स्ट्रेंथनिंग ह्या पद्धतीच्या पेनमध्ये हे जास्ती इम्पॉर्टंट आहे. आणि मोबिलिटी एक्सरसाइजेस. आणि मोबिलिटी हे फक्त अँकलसाठी नसून नी, अँकल, हिप या सगळ्याच जॉईंट्सचे मोबिलिटी एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. मी नेहमी फोकस करते की तुम्ही हायड्रेशन आणि न्यूट्रिशनवर लक्ष द्या, कारण की हे तुमचं हिलिंग प्रोसेसेस नेहमी सपोर्ट करतं. तुमची कॅल्शियम लेवल, तुमची डी विटॅमिनची लेवल ह्याने खूप रिकव्हरी फास्ट होते. जर पाण्याचा इंटेक चांगला असेल तर काफ मसलची फ्लेक्झिबिलिटी चांगली राहते, म्हणजे सगळ्याच मसलची राहते. आता आपण पॉइंट ऑफ फोकस काफ आहे म्हणून काफची चांगली राहते. पण ह्याच्याकडे लक्ष द्या, कारण ह्या गोष्टी आपण नुसतंच त्या जर का दुखण्याला सुपरफिशियली बघायला लागलो तर आपल्याला खूप बेनिफिट मिळणारच नाही. त्याला थोडंसं हॉलिस्टिकली बघणं गरजेचं आहे की मी उभं राहताना मी कशी उभी राहते, कसा उभं राहतोय, काम करताना काय आपले फुटवेअर राहतंय, आणि मी माझ्या शरीराची काळजी घेतोय का नाही. हा पहिला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, रादर दॅन मी कुठलं औषध घेऊ, काय चालू करू. कारण की तुम्ही उभं राहणं आणि तुम्ही चालणं हीच इंजुरी आहे हिल पेनला. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स भयंकर क्रॉनिक होतात. आणि मी म्हटलं तसं की प्रत्येक 5व्या पेशंटला जर का हिल पेन होत असेल, एवढा कॉमन प्रॉब्लेम असेल, तर त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे ना. ती ट्रीटमेंट घेणं, हे पेन रिलीफ करणं हे बरोबर नाही राहणार, कारण की ते तात्पुरतं राहील आणि परत तोच प्रॉब्लेम घेऊन याल. तर त्यामुळे नुसतंच आपल्याला वेट मॅनेजमेंट किंवा ह्याच्यावर काम नाही करायचंय. वेट, विटॅमिन्स, आपले पाण्याचे, हे आपण कसे उभे राहतोय, आपली फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे बेसिकली यू प्रायोरिटाइज युअर ओन हेल्थ, हे सगळं त्याच्यातच आलं. जेव्हा आपण आपल्या तब्येतीची चांगली काळजी घेतो, तर तेव्हा या सगळ्या ज्या इंजुरीज आहेत, क्रॉनिक इंजुरीज ज्या आहेत, त्या नक्कीच आपल्याला टाळता येतात. आता जर या इंजुरीज झाल्याच इन केस, तर त्या केसमध्ये आपल्याला सुरुवातीला फिजिओथेरपी स्टार्ट करावी लागते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो जो म्हणजे असेसमेंट. असेसमेंट म्हणजे आता हे मी तुम्हाला 7-8 कारणं सांगितली ज्या ह्याच्यामुळे हिल पेन होऊ शकतं. मग आम्हाला हे इव्हॅल्युएट करायला लागतं की त्याच्यातल्या कुठल्या प्रॉब्लेममुळे मेनली आपल्याला हा इश्यू येतोय, कारण की वी नीड टू स्टार्ट ऍड्रेसिंग दॅट प्रॉब्लेम, पण तो रूट कॉज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हे बघायला लागतं फिजिओथेरपिस्टला की पावलामध्ये कुठल्या मसलमध्ये टाईटनेसेस आहेत, विकनेसेस आहेत, आणि तुम्ही आता त्या इन्फ्लेमेशनच्या, त्या दुखीच्या कुठल्या स्टेजवर आहात. म्हणजे त्याची ग्रेड 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, तुमचं कामाचं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये तुमचे काय रिस्क फॅक्टर्स काय आहेत, आता इतर हजार्ड्स काय आहेत. म्हणजे आता विचार करा, खूप इन्फ्लेमेशन आहे, ग्रेड 3 इन्फ्लेमेशन आहे, आणि पेशंट म्हणतो की मला उभं राहावंच लागतं. किंवा ग्रेड 4 इन्फ्लेमेशन आहे आणि पेशंटचं वेट जास्ती आहे. किंवा ग्रेड 2 इन्फ्लेमेशन आहे, पण पेशंट म्हणतो मला हाय हिलचे शूज घातल्याशिवाय माझं कामाच्या ठिकाणी ती रिक्वायरमेंटच आहे. तर गेटिंग इट. सो हे प्रॉब्लेम्स जे आहेत
ते वेगवेगळ्या एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्सवर डिपेंडंट असतात आणि त्यामुळे त्याच्यावरती प्रोग्रेस ठरते. आणि म्हणून त्याची असेसमेंट जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. आणि बेस्ड ऑन दॅट मग आम्ही त्याला स्ट्रेंथनिंग म्हणजे मसल स्ट्रॉंग करायचे, फ्लेक्झिबल करायचे ह्यावर वर्क करतो. जो तिसरा पॉइंट आहे तुम्ही जर पाहिलात स्क्रीनवर, त्याला मॅन्युअल थेरपी म्हणतात. मॅन्युअल थेरपी म्हणजे काय, की ऍज अ फिजिओथेरपिस्ट आमचं वर्क आहे की जे जे मसल्स टाईट आहेत, त्याच्यामध्ये अखडलेपणा आहे, स्टिफनेसेस आहेत, ते इज ऑफ करून देणं. हा, ते परत टाईट होतील का प्रश्न असेल तर तुम्ही नाही लक्ष दिलं तर हो होतील, पण आपल्याला पुढेच बघायचंय ना. सो त्यामुळे ते रिलीज झाल्यावरती वी आर एक्सपेक्टिंग की तुम्ही त्याच्यावरती आता प्रायोरिटीज कराल, हेल्थ आणि वर्क कराल. कारण की जेव्हा मॅन्युअल थेरपी करतो अत्यंत छान रिलीफ मिळतो आणि पेशंटचं पेन जे आहे ते खूपच म्हणजे ऑलमोस्ट बंदच होतं, कारण की ही युजली करेक्शन फेज मधली ट्रीटमेंट असते पेन रिलीफची संपल्यावरती. सो ते झाल्यावरती मात्र मग आपल्याला मेंटेनन्स येतो आणि त्याच्यात एक पार्ट असतो गेट करेक्शन, म्हणजे वॉकिंग जी तुमची स्टाईल आहे, पायावर वेट घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यात काही बदल करायला हवेत का हे पण आपण बघू शकतो आणि त्यावरती काम केलं जातं. सो पर्टिक्युलरली जर का सांगायचं झालं तर लॉंग स्टोरी शॉर्ट, एक म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे यू हॅव टू स्टार्ट टेकिंग द ट्रीटमेंट ॲज अर्ली एज पॉसिबल. जितक्या लवकर स्टार्ट करता येईल तेवढं करा. फिजिओथेरपिस्ट कडून व्यायाम शिकून घ्या आणि पायावर वेट घेण्याची उत्तम पद्धत बघा. जेवढं दिवसभरात ऍक्टिव्ह राहता येईल तेवढं राहा. आणि हे पेन सुरू झाल्यावरती नाही थर्ड पॉइंट अप्लाय करायचा आहे, आता दुखत नसेल तर तेव्हा स्टार्ट करायचं आहे. आणि चौथी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जे पेन आहे, म्हणजे नुसतं टाचेच्या बाबतीत नाही म्हणणार, कुठल्याही पद्धतीचं पेन जुनं करू नका, क्रॉनिक करू नका. पण जुनी पेन्स जी आहेत, क्रॉनिक पेन्स जी आहेत ती खूप रेंगाळतात, ती रमतात तुमच्या बरोबर. तर त्यामुळे त्याला आणि ते खूप स्ट्रेसफुल आहे पेशंटसाठी. आणि बेसिकली कारण तुम्ही लक्षात घ्या, सेकंडरी चेंजेस होतात ना, एक पावलामध्ये चेंज झालाय त्याचा मग गुडघ्यावर परिणाम व्हायला लागला, मग हिपवर परिणाम झाला. सो बेसिकली फॉर अस ऑल्सो मग आपल्याला अनेक फॅक्टर्स लक्षात घ्यायला लागतात ट्रीटमेंटसाठी. सो त्यामुळे टू दिस ऑल्सो एस्केलेट्स द प्रॉब्लेम्स, प्रोग्रेस होतात, प्रोलॉंग होतात ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स, तर त्यावरती जरा लक्ष द्या. सो आता तुम्ही जे आता सेशन ऐकलंय त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. दिस इज बेसिकली अन इनिशिएटिव्ह बाय क्युरा फिजिओथेरपी क्लिनिक. आम्ही पुण्यामध्ये आहोत, महाराष्ट्रात. आणि वी हॅव क्लिनिक्स इन कोथरूड, बावधन आणि वाकड एरिया. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये नसाल तर आमचे असेच ऑनलाईन व्हर्च्युअल फिजिओथेरपी सर्व्हिसेस पण आहेत, तर तुम्ही आम्हाला जरूर कनेक्ट करू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारचे सेशन्स ऐकायला, लक्षात घ्यायला आवडत असतील प्रिव्हेंटिव्ह हेल्थचे, तर आमची फिट विथ क्युरा म्हणून व्हॉट्सअप कम्युनिटी आहे. तिथे तुम्ही हे सेशन्स ची लिंक तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते, की तुम्ही म्हणजे लाईव्ह पाहू शकता, प्रश्न विचारू शकता त्याच्यावर. आणि तुम्हाला जर नॅचरली फिजिओथेरपी आणि आम्ही काय करतो, आमची टीम काय करते त्याच्याबद्दल जास्ती माहिती हवी असेल तर हा जो खाली वेबसाईट आहे curafphysiotherapy.com, यावरती तुम्ही डेफिनेटली जाऊन चेक करू शकता. इन केस इफ यू हॅव एनी क्वेश्चन डू लेट अस नो. आपण एव्हरी मंडे, प्रत्येक सोमवारी संध्याकाळी 7:30 ते 8 अशा वेळेमध्ये आपण माइंड, बॉडी आणि स्पिरिट अशा वेगवेगळ्या टॉपिक वरती, की ज्या ह्याच्यामध्ये हॉलिस्टिकली आपण आपली कशी काळजी घेऊ शकतो, केअर घेऊ शकतो, यावरती आपण सेशन्स घेतो. सो थँक्यू सो मच अँड आय विश यू द बेस्ट. आणि नक्कीच आपण हा जो सेशन आहे तो आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या रिलेटिव्सला शेअर करा, की ज्या ह्यांनी त्यांना जर का हिल पेन सुरू झालं असेल किंवा व्हायची शक्यता असेल तर ते डेफिनेटली टाळू शकतात. सो थँक्यू अँड विश यू द बेस्ट.